हॅलो स्टुडंट, गुड आफ्टरनून. तर आपण पाठीमागच्या पिरियडमध्ये जे ॲक्टिव्हिटी बेस्ड थोडंसं काही कॉमन फिनॉमिनॉन पाहिलं. तर आजचा पिरियड आपल्याला स्टार्ट करण्याच्या अगोदर ते पाठीमागची जी एक ॲक्टिव्हिटी जी आपण 8 नंबरची जी पेज नंबर 30वरती दाखवली गेलेली त्याच्यावर थोडंसं डिस्कस करणं गरजेचं ठरायला लागले, कारण तुम्ही कन्फ्युजनमध्ये पडू शकतात. कारण त्याच्यामध्ये काय विचारलं गेलं होतं की स्टेनिंग ऑफ शहाबादी और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. मग तिथं मी एक इक्वेशन दाखवलं गेलेलं होतं की कडप्पा मीन्स कॅल्शियम कार्बोनेट रिॲक्ट विथ ॲसिड. म्हणजे लेमन ज्यूस जर पाहिलं गेलं तर त्याच्यामध्ये आपण जनरली माहिती आहे आपल्याला पूर्वीपासून की विच टाईप ऑफ ॲसिड इन लेमन ज्यूस, सायट्रिक ॲसिड दॅट इज इन मिल्क. मिल्कमध्ये जरी पाहिलं गेलं दॅट इज लॅक्टिक ॲसिड. असे वेगवेगळे आहेत. फक्त मला काय दाखवायचं, एक MCQ आपण तयार करणं तिथं एक्झामच्या दृष्टीने विचारला जातो, तो आपल्याला पाहणं गरजेचं होतं की तो कोणता होता. की विच टाईप ऑफ गॅस इव्हॉल्व व्हेन एव्हर कॅल्शियम कार्बोनेट रिॲक्ट विथ ॲसिड दॅट इज एनी वन ॲसिड. मग तिथं आपण जनरली ॲसिड घेतलं गेलं होतं, तिथं सायट्रिक ॲसिड घेतलं गेलं नाही त्या ॲक्टिव्हिटीनुसार. परंतु आपण जनरली कोणतं जरी ॲसिड घेतलं की त्याच्यातून कोणता गॅस निघणार आहे दॅट इज एफर्वेन्सिस गॅस, दॅट इज कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे कोणतं जरी ॲसिड घेतलं गेलं तर तिथं कोणता निघणार आहे वायू, तर कार्बन डायऑक्साईड गॅस, नॉट ऑक्सिजन, नायट्रोजन. याच्यासाठी आपण ती ॲक्टिव्हिटी घेतली होती. किंवा ते 8 नंबरची स्टेनिंग, जो डाग जो तयार केला जातो तो डाग आहे कडप्पा किंवा शहाबादी स्टोनवरती तो तयार व्हायला लागला निर्माण, तो फक्त कार्बन डायऑक्साईड एफरन्सिस झाल्यामुळे त्याच्यात रासायनिक अभिक्रिया झाल्या. तर तिथं लेमन ज्यूसमध्ये जनरली तुम्ही डायरेक्ट येताल की सर कसं बोलले की कोणत्या स्वरूपात हायड्रोक्लोरिक ॲसिड असतो का नसतो, हे थोडंसं रिमाइंड करा. तो पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर एकदम पॅरलल तुम्ही लक्षात घेताल की सरांनी हायड्रोक्लोरिक ॲसिड सांगितलं तर हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे का त्याच्यामध्ये, नाही आहे. ते आपल्याला पूर्वीपासून माहिती केलं. त्याच्यामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये आहे, सायट्रिक ॲसिड. ओके स्टुडंट, नाव कम टू द नेक्स्ट पॉईंट इन दिस पिरियड दॅट इज त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं की लोक ॲट ऑन बोर्ड देर आर सम ॲक्टिव्हिटी दॅट इज 1 to 5. त्याच्यामध्ये 5 ॲक्टिव्हिटी दिल्या आपल्याला. अगदी ह्या जर लॅब म्हणजे ॲक्टिव्हिटीज जर पाहायच्या झाल्या तर त्या लॅबमध्ये करावं लागतात आपल्याला. प्रयोगशाळेमध्येच प्रॅक्टिकल बेसवरती आपल्याला ही ॲक्टिव्हिटी पाहणं गरजेचं ठरतं. परंतु याच्यावर आपल्याला क्वेश्चन तयार केले जाऊ शकतात एक्झामच्या दृष्टीने किंवा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची असू शकते की ते बदल कोणत्या स्वरूपाचे, कोणती वायू बाहेर निघतात, ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते. त्यामुळे आपण थेरॉटिकलीच आजच्या पिरियडमध्ये आपण ही पाहायला लागलो. तसंच जर आपण रेफरन्स जर पाहायला गेला ह्या मुद्द्याचा तर एक्झॅक्टली आपल्याला ही लॅबमध्येच ॲक्टिव्हिटी करावं लागणार आहे, तरच आपल्याला ती अगदी कन्फर्म होऊ शकते. परंतु तरी देखील आपण प्रॅक्टिकल बेसवरती जनरली थेरॉटिकली बेसवरती आपण पाहूया या पिरियडमध्ये. ओके स्टुडंट, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला इन्स्ट्रक्शन दिलेले की डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी इन अ ग्रुप फ्रेंड, म्हणजे मित्राचा ग्रुप पाहिजे त्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्हिटी करा. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं की टेक हेल्प ऑफ युअर टीचर, म्हणजे शिक्षकांच्या मदतीने हा एक्सपेरिमेंट डन करणं गरजेचं ठरतं. नाही तर आपल्याकडून अनावधानाने नकळत काय होऊ शकतं, तिथे मिस्टेक झाल्या तर. कारण केमिकल लॅबमध्ये ज्यावेळेस आपण असे एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस आपल्याला दाहकता पोचू शकते आपल्या शरीरावरती सुद्धा. कारण ह्याच्यामध्ये असे म्हणजे वायू जे असतात दाहक बाहेर निघू शकतात. त्यामुळे आपण हे टू बी केअरफुली, काळजीपूर्वक पाहणं गरजेचं ठरतं किंवा हे ॲक्टिव्हिटी पाहणं गरजेचं आहे. लुक ॲट इन युअर टेक्स्टबुक फर्स्टली 30 पेज और 31 पेज, म्हणजे 30 आणि 31 पेजवरती आपल्याला त्या ॲक्टिव्हिटी दिल्या गेल्या. तर सुरुवातीला आपल्याला टेबल फक्त बोर्डवरती दाखवलं गेलं आहे, परंतु त्याचे जे प्रोसेस आहेत कोणत्या करावं लागतात ते आपल्याला पाहणं गरजेचं. त्यानुसार आपल्याला त्याच्यात काय इन्फरन्स निघतात, निकष काय निघतात, रिझल्ट काय निघतात ते पाहावं लागते. ओके स्टुडंट, तर विच ॲपरेटस डू यू, म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं गेलं विच ॲपरेटस टेकन फर्स्टली, कोणते आपल्याला घ्यावं लागतील, तर थर्मामीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, ट्रायपॉड स्टँड, फनेल, बन्सिन बर्नर, म्हणजे नरसळे असेल, बर्नर असेल किंवा तापमापी असेल, डिश असेल, या वेगवेगळ्या, किंवा ट्रायपॉड तिवही म्हणतो आपण त्याला. तशा प्रकारे 31 पेजवरती डायग्राम दिली गेलेली की कशा स्वरूपामध्ये बन्सिन बर्नर घेतलेले, परत पुन्हा
स्टँड घेतलेले गेलेले, त्याच्यावरती आपण जाळी ठेवली गेलेली आणि त्याच्यावरती आपण जे एक्सपेरिमेंट डन करायचं आहे ते रिॲक्टंट घेतले गेलेत आणि उष्णता देतो. ओके स्टुडंट, तर विच केमिकल्स हेल्प टू दिस गिवन एक्सपेरिमेंट टू डन, म्हणजे आपल्याला कोणते लागतील, तर लाईमस्टोन पावडर एक लागणार आहे, त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट असेल, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, झिंक, डस्ट, सोडियम कार्बोनेट, थॅलिका अनहायड्राइड्स etc. Are these chemicals? It's very necessary to given these experiment done in a lab. जर आपण प्रयोगशाळेमध्ये जर करायचं ठरलं तर हे लागतील. फर्स्टली ॲक्टिव्हिटी दिलेली की कॅरी आउट दिस गिवन 1 to 5 ॲक्टिव्हिटी गिवन बिलो, ती दिली गेलेली आहे. रीड अँड रेकॉर्ड द टेम्परेचर ऑर ऑब्झर्वेशन फ्रॉम दिस अबाउट टेबल, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं तापमान असेल किंवा त्याच्यामध्ये काय चेंजेस केले जातात हे लक्षात घ्यावे लागणार आहे, किंवा ते रिडिंग आपल्याला काळजीपूर्वक, कारण 11-12ला ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला लॅबमध्येच आणि 10th क्लासमध्ये सुद्धा हे आपल्याला रिडिंग घ्यावं लागतात, ऑब्झर्वेशन करावं लागतं. प्रॅक्टिकल हा जर प्रयोग जर पाहायला गेला तर त्या स्वरूपामध्ये पाहावं लागेल. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, look at on board. First complete the following observation table with reference to the activities 1 to 5. 1 ते 5 आपल्याला ॲक्टिव्हिटी डन करायच्या. ओके स्टुडंट, आता पहिली ॲक्टिव्हिटी काय सांगितली गेलेली आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर, आपल्याला चमच्याभर काय घ्यायची, लाईमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. लाईमस्टोन पावडरला काय म्हटले तुम्ही, कॅल्शियम कार्बोनेट म्हटले. आपण तसं जर प्रॅक्टिकली आपण इक्वेशनच्या स्वरूपामध्ये सुद्धा इथं दाखवूया, तसं काही आवश्यकता नाही आहे, परंतु आपल्याला चटकन त्याचे जे रेफरन्स आहे तो काढता येईल, किंवा त्याचा ॲक्टिव्हिटीमधला जो एक प्रकारे इन्फरन्स आहे, निकष आहे, तो लागलीच काढता येऊ शकतो. ओके स्टुडंट, फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला टेबल तशा स्वरूपामध्ये केले हे लक्षात घ्या की आपल्याला कलर प्रेझेंट चेंजेस होत असेल तर तो डिनोट करणं गरजेचं आहे. गॅस रिलीज होत असेल एसनोच्या स्वरूपामध्ये, टेम्परेचर चेंज होत असेल प्रेझेंट जर असेल तरच आपल्याला तिथं रिमार्क करून दाखवणं गरजेचं आहे, आणि तो कोणत्या स्वरूपाचा, नेचर ऑफ चेंज, दॅट इज अ फिजिकल ऑर केमिकल चेंज, हे एक इंडिकेट करणं गरजेचं ठरते. ओके स्टुडंट, फर्स्ट ॲक्टिव्हिटी काय सांगितली, टेक अ स्पूनफुल ऑफ कॅल्शियम कार्बोनेट मीन्स लाईमस्टोन पावडर. लाईमस्टोनलाच काय म्हटलंय, कॅल्शियम कार्बोनेट. ऑन इव्हॉपरेटिंग डिश, बाष्पीभवन पात्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जी बाष्पीभवन पात्र म्हणजे थोडंसं फ्लॅट आहे, पसरट आहे. तर तुम्हाला लुक ॲट युअर टेक्स्ट बुक, यू विल इझिली सीन दिस डायग्राम. ती डायग्राम आपल्याला चटकन दिसते कशा स्वरूपामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण काय टाकले, लाईमस्टोन पावडर टाकली. अँड देन हीट स्ट्रॉंगली, काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये, हीट इज स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्ल्यू फ्लेम, म्हणजे निळसर ज्योतीनी जी आपल्याला ज्योत जी निघणार आहे त्या बन्सेन बर्नरमधून, ती अगदी स्ट्रॉंगली हीट प्रोव्हाइड करायची. कशाला, तर तुमच्या कॅल्शियम कार्बोनेटला, CaCO3. ओके स्टुडंट, म्हणजे आपण रिॲक्शन आपल्याला प्रॉपरली बघायच्या, कशा स्वरूपामध्ये बॅलन्स करायच्या, रिॲक्टंट कसे दाखवायचे प्रोडक्ट. परंतु आपल्याला ती स्टार्टिंग करणं, कारण आपल्या टॉपिकचंच नाव काय होतं, केमिकल रिॲक्शन अँड टाईप्स. केमिकल रिॲक्शन आपल्याला डायरेक्ट दाखवायचे नाहीत, मी फक्त या ॲक्टिव्हिटीनुसार दाखवायला लागले सध्याला, परंतु ते आपल्याला खूप त्याच्या बेसिक कन्सेप्ट बारकाईने नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा डिस्कस करायचे. परंतु हे ॲक्टिव्हिटी आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये सुद्धा दाखवू शकतो, ती पाहणं गरजेचं आहे. कॅल्शियम कार्बोनेट, त्याचं नाव काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट, त्याचं नेमसुद्धा इंडिकेट करणं गरजेचं राहतं. कॅल्शियम कार्बोनेट मीन्स लाईमस्टोन पावडर, बुकटी आहे ती, बरोबर आहे, चुनखडी म्हणतात त्याला मराठीमध्ये जर पाहायचं झालं तर. विच प्रोडक्ट्स आर ऑप्टेन, व्हॉट विल हॅपन वेन एव्हर स्ट्रॉंगली हीट सप्लाय ऑर प्रोव्हाइडेड बाय दिस केमिकल्स, दॅट इज कॅल्शियम कार्बोनेट. तर त्याच्यापासून काय मिळणार आहे, विच प्रोडक्ट्स आर ऑप्टेन, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड फर्स्टली अँड देन कार्बन डायऑक्साईड gas. This gas are released whenever these are strongly heat supplied the calcium carbonate. Look at on table. What will happen in this table? म्हणजे ह्याच्यामध्ये काय घडते ते लगेच लक्षात आपल्याला नमूद करावं लागेल त्याच्यामध्ये चटकन, की कलर चेंजेस, म्हणजे याच्यामध्ये लगेच प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं कोणत्या स्वरूपामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट, मग फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं गेलं, मग इथे होईल का काही कलर प्रेझेंट नाही आहे, कलरच्या बाबतीत काही तिथं आपल्याला चेंजेस पाहायला मिळणार नाही.
साहजिकच हा काय झालेला आहे, गॅस बाहेर निघाला आहे. यस, कोणता गेलेला आहे, विच गॅस, दॅट इज कार्बन डायऑक्साइड गॅस release whenever strongly heat supplied this chemical, that is calcium carbonate. and temperature changes, इथं प्रश्नच उद्भवत नाही तुमच्या टेम्परेचरचं, त्यामुळे ते आपण डॉटमध्ये ठेवूया. विच चेंज, दॅट इज केमिकल चेंज. साहजिकच काय असेल, हा कोणता बदल असणार आहे, आणि फिजिकल चेंज, दॅट इज केमिकल चेंज. ओके स्टुडंट, फर्स्ट ॲक्टिव्हिटी झाली. नेक्स्ट अनदर वन आपण जर पाहिलं गेलं, सेकंड ॲक्टिव्हिटी काय सांगितली गेली आणि त्यानुसार आपल्याला तिथं रिप्रेझेंट करणं गरजेचं ठरते. ॲड झिंक डस्ट. जस्त, आपण झिंक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, जस्त. झिंक डस्ट पावडर फर्स्टली टेक अँड देन इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकायचं. ओके स्टुडंट, कोणतं घ्यायचं आपल्याला, CuSO4. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस कॉपर सल्फेट सोल्युशन, CuSO4. झिंक ग्रॅन्युअल्स, त्याला ग्रॅन्युअल सुद्धा म्हणूया आपण, त्याचे जे कण असतील, झिंक रिॲक्टेड विथ कॉपर सल्फेट. हे प्रॉपरली आपल्याला डिटेल पाहिजे अगदी, पण ती ॲक्टिव्हिटी आपण त्यानुसार याचं सोल्युशन काढूया. ओके स्टुडंट, कॉपर सोल्युशन रिॲक्ट विथ झिंक, विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. त्याच्यामध्ये आपण जर चटकन जर कॅटायन और ॲनायन क्लासिफाईड केले गेले तर चटकन आपल्याला ते प्रोडक्ट काढायला सुद्धा काय होते, इज और इट्स कन्व्हिनियंट, सोयीस्कर जाऊ शकतात. विच प्रोडक्ट, फर्स्टली झिंक, कॅटायन और anion, ZnSO4, zinc sulfate, and then lastly copper. ओके स्टुडंट, म्हणजे याच्यामध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला की झिंक सल्फेट, ZnSO4, आणि शेवटी काय राहते, कॉपर हा रिमेन आहे, हा शिल्लक राहायला लागलेला आहे. हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे परत पुन्हा आपल्याला चटकन काय करावं लागणार, त्याच्यामध्ये नमूद करावं लागणार की काय काय घडलं याच्यामध्ये. ओके स्टुडंट, मग इथं जर आपण जर रंग जर बदललेला असेल, हा सुद्धा काय होणार आहे, झिंक सल्फेट हा कलरलेस असणार, कलरलेस. आपल्याला रिमार्क करावं लागणार आहे प्रॉपरली, कलरलेस. गॅस रिलीज झाला का, नो, याच्यामध्ये गॅस कोणताच निघलेला नाही, पहिल्यामध्ये कार्बन डायऑक्साईड निघाला. ओके स्टुडंट, टेम्परेचर, याच्यामध्ये जर पाहिलं गेलं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीजेस. आपण जर प्रॉपरली जर लॅबमध्ये जर पाहिलं गेलं तर याचं प्रोडक्टमध्ये जर पाहिलं गेलं झिंक सल्फेटचं, तर टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार. विच चेंजेस, दॅट इज सेम केमिकल चेंज. ओके स्टुडंट, हा सुद्धा बदल कोणता असणार आहे, रासायनिक बदल असणार आहे. नेक्स्ट अनदर वन ॲक्टिव्हिटी, दॅट इज थर्ड ॲक्टिव्हिटी. थर्ड ॲक्टिव्हिटी काय सांगितली, ॲड पोटॅशियम क्रोमेट. ओके स्टुडंट, कोणता आपल्याला घ्यायचं आहे, केमिकल पोटॅशियम क्रोमेट ॲड करायचे सोल्युशन, पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू बेरियम सल्फेट. विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. ओके स्टुडंट, तर इथे आपण जर पाहिलं गेलं तर इथं पोटॅशियम क्रोमेट K2CrO4, the chemical formula or molecular formula of this potassium chromate, K2CrO4, potassium chromate solution added. Which another one, that is a barium sulfate. Barium sulfate, what is the molecular formula of barium sulfate, BaSO4, capital small letter लक्षात घ्या. Okay student, cation or anion, which products are obtained. ज्यावेळेस आपण पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन मध्ये बेरियम सल्फेट ज्यावेळेस ऍड करतो तर कोणते पदार्थ मिळतात आपल्याला, कोणते मिळतात, फर्स्टली BaCrO4, this is the precipitate, potassium chromate and yellow PPT. आपण प्रिसिपिटेटला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, PPT, प्रिसिपिटेट, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, आवक्षेप. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन, दुसरा एक प्रोडक्ट कोणता मिळाला, BaCrO4 अँड पोटॅशियम सल्फेट K2CrO4. ओके स्टुडंट, तर एक न्यू कन्सेप्ट आली गेली, 9thला सुद्धा प्रिव्हियसली स्टँडर्डमध्ये सुद्धा सांगितली की व्हॉट इज मीन बाय प्रिसिपिटेट. प्रिसिपिटेट, व्हॉट इज मीन बाय प्रिसिपिटेट, इट इज अ केमिकल प्रोसेस. एक प्रकारची एक रासायनिक प्रक्रिया, की रासायनिक प्रक्रियेमध्ये काय घडतं, व्हॉट विल हॅपन इन दिस प्रोसेस, दॅट इज प्रिसिपिटेट. सॉलिड मटेरियल सेपरेटेड फ्रॉम
लिक्विड सोल्युशन. ओके स्टुडंट, त्याला काय म्हणूया आपण, नोन ॲज प्रिसिपिटेट. अजून एकदा लक्षात घ्या की इट इज अ केमिकल प्रोसेस इन विच दॅट इज अ सॉलिड मटेरियल separated बाय लिक्विड सोल्युशन नोन ॲज प्रिसिपिटेट. म्हणजे घन स्वरूपामध्ये जो असं द्रव स्वरूपामधला जो द्रव असेल, लिक्विड असणारे सोल्युशन, त्याच्यामधून आपण काय करायला लागलो, घन पदार्थ काय करायला लागलो, सेपरेट करायला लागलो. त्या प्रक्रियेला तुम्ही काय म्हणा, अवक्षेप. आणि त्याला काय असतात, वेगवेगळे रंग असतात. various colors acts on these precipitate whenever chemical reaction takes place between these two different compound. दोन वेगवेगळे संयुग घेतले तर काय तयार होते, एक पीपीटी म्हणून या शॉर्ट फॉर्म मध्ये प्रिसिपिटेट तयार होतो आणि त्याला रंग वेगवेगळा तयार होतो. आणि एक्झामच्या दृष्टीने आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कोणता अवक्षेप रंग विचारला जातो. विच कलर्स ॲक्ट्स ऑन दिस बेरियम क्रोमेट whenever a reaction takes place between the potassium chromate with बेरियम सल्फेट. हे नावं सुद्धा आपल्याला उल्लेख करणं गरजेचं आहे, चटकन लिहिलं गरजेचं. आपण ते नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणारच आहेत. आपण रिॲक्शन कशा स्वरूपामध्ये इंडिकेट करतात, बॅलन्स करतात, कशा स्वरूपामध्ये केले जातात. ऑलरेडी ह्या बॅलन्स पण आपण केले गेलेले नाही. ओके स्टुडंट, प्रिसिपिटेट इज फॉर्म. म्हणजे इथं जर आपण पाहिलं गेलं तर कोणत्या स्वरूपामध्ये, इथं चटकन लगेच आपल्याला इंडिकेट करणं गेलं. थर्ड ॲक्टिव्हिटीमध्ये हे पाहिलं गेले, पोटॅशियम क्रोमेट रिॲक्टिव्ह बेरियम सल्फेट. मग इथं जर आपण पाहिलं गेलं तर कोणता कलर चेंजेस साहजिकच झालेला आहे, ऑब्विसली दॅट इज यस. कोणता झालेला आहे, येल्लो प्रिसिपिटेट, पीपीटी शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात, पीपीटी प्रिसिपिटेट. आणि इट इज डिनोटेड बाय डाऊनवर्ड ॲरो. आणि हे एक लक्षात घ्या की तो काय कोणत्या स्वरूपामध्ये दाखवा लागतो, खालच्या ॲरोने दाखवा लागतो. खालच्या डायरेक्शननी ॲरो दाखवणं गरजेचं आहे. आणि गॅसियस जर पाहायला गेलं तर अपवर्ड ॲरो, वरच्या दिशेने आपण काय करतो, तो गॅसियसचा दाखवतो. खालच्या दिशेने कशा स्वरूपाचा दाखवतो, तर अवक्षेप जो तयार झाला प्रिसिपिटेट हा खालच्या डायरेक्शनने ॲरो दाखवतो. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन, विच गॅस इज इव्हॉल्व इन दिस गिवन केमिकल रिॲक्शन. नो, याच्यामध्ये वायू तयार झालेला आहे का, नाही. तापमानाचा प्रश्न नाही इथं, टेम्परेचर. आणि विच टाइप्स ऑफ दिस चेंज, दॅट इज नेचर ऑफ दिस चेंज, ऑब्वियसली केमिकल चेंज. कोणता बदल येतो, तर रासायनिकच बदल आहे. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन ॲक्टिव्हिटी, दॅट इज फोर्थ ॲक्टिव्हिटी. काय सांगते ती की ॲट सोडियम कार्बोनेट सोल्युशन. ओके स्टुडंट, सोडियम कार्बोनेट सोल्युशन जर घेतलं गेलं टू बी कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन, विच चेंजेस टेक्स प्लेस, किंवा काय बदल आपल्याला पाहायला मिळतील. ओके स्टुडंट, तर इथं आपण पाहिलं गेलं, सोडियम कोणता दिलेला आपल्याला, केमिकल नाव काय आहे त्याचं, सोडियम एक प्रकारे पाहिलं गेलं तर सोडियम कार्बोनेट, विच इज द फॉर्म्युला Na2CO3. सोडियम कार्बोनेट reacted with which another one product, that is compound, that is calcium chloride CaCl2 cation anion. ओके स्टुडंट, हे आपण चटकन रफ मध्ये करायचं. ओके स्टुडंट, हे आपल्याला रफ मध्ये बाजूला केलं तर, आणि त्याच्यामध्ये आपण जे प्रॉपरली दाखवलं त्याच्यामध्ये नाही दाखवलं तरी चालते. ओके स्टुडंट, विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन, फर्स्टली cation or anion, calcium carbonate CaCO3. This is the one precipitate is formed. It is indicated by downward direction arrow. Arrow कसा दाखवला आपण, खालच्या दिशेने. and white PPT precipitate is formed. Which color acts on this, that is white in color. ओके स्टुडंट, जो आपण इथं जो पाहिला इथे लक्षात, हा कॅल्शियम कार्बोनेट याच्यामधून तयार. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन, सोडियम अँड क्लोरीन NaCl, सोडियम क्लोराईड. परंतु अजून एक पुढचा मुद्दा आपल्याला इथंच क्लिअर करणं गरजेचं आहे. तसंच आपण डिस्क्रिप्टिव्ह डिस्कस करणार आहे त्याच्याबद्दल, की बॅलन्स द केमिकल इक्वेशन, दॅट इज LHS और RHS साइट्स. आपल्याला डाव्या उजव्या बाजू ह्या काय करावं लागतात, संतुलित करावं लागतात. मग इथं वरती तर आपण केलं गेलं नाही, कारण ऑलरेडी बॅलन्स आहेत त्या. परंतु ह्या इक्वेशनमध्ये पाहिलं गेलं तर, बारकाईने जर पाहिलं गेलं तर आपल्याला कोणता बॅलन्स पाहायला मिळत नाही. सोडियम टू LHS अँड
RHS side sodium 1 molecule, chlorine 2 and chlorine 1 molecule. म्हणजे आपल्याला IUPAC किंवा रूल काय सांगतो, तर बिलो नाही दाखवायचा, तर तो कशा स्वरूपामध्ये दाखवायचा, कोइफिशियंटच्या फॉर्ममध्ये, सहगुणकाच्या स्वरूपामध्ये समोर दाखवायचा. असं लहान सुद्धा नाही दाखवायचं. कोणत्या स्वरूपात दाखवायचा, कोइफिशियंटच्या स्वरूपामध्ये. प्रिव्हियसली देन मास इज कन्सिडर्ड. म्हणजे त्यावेळेस तुमचं जे मास आहे, वस्तुमान आहे, LHSचं आणि RHSचं काय झालं गेलं, स्थिर झालं गेलं किंवा समान राहिलं गेलं, इक्वल. बरोबर आहे. इक्वेशन हा शब्दच कशामधून आलेला आहे तुमचा, इक्वलमधून आलेला आहे. बरोबर आहे की नाही. इक्वल आपण करतो. ओके स्टुडंट. देन राईट डाऊन दिस inference from this above activity, that is fourth activity, which color changes, that is white precipitate, the white PPT, white precipitate is formed. Which gas is evolved? No, याच्यामधून कोणता एखादा निघाला का, गॅस रिलीज केला गेला का, नाही. बट टेम्परेचर इथं जर आपण जर पाहिलं गेलं का, ही रिॲक्शन आपण कॅल्शियम कार्बोनेटची नेक्स्ट टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन इथं सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे. एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, हीट इव्हॉल्व, गिव्हन आउट, त्याच्यामध्ये बघायचं. मग त्यामुळे इथं काय म्हणूया आपण, टेम्परेचर जर पाहिलं गेलं तर डिक्रीजेस, तापमान काय होतं इथं, कमी होतं. ओके स्टुडंट. कॅल्शियम कार्बोहाइड PPT. आणि विच टाइप ऑफ नेचर ऑफ दिस चेंज, दॅट इज ऑब्वियसली केमिकल चेंज. नेचर कसं असणार आहे त्याचा, केमिकल चेंज. ओके स्टुडंट. Last one activity, that is take a phthalic anhydride in the evaporating. Phthalic anhydride म्हणजे एक प्रकारे आपण कॉटन लाईक स्ट्रक्चर म्हणूया त्याचं. phthalic anhydride सोल्युशन, phthalic anhydride evaporating डिशमध्ये आपल्याला थोडासा तो भाग टाकणं गरजेचं ठरतंय. आणि व्हॉट विल चेंजेस, त्याच्यामध्ये काय बदल पाहायला मिळतात, तर आपण तिथं जर पाहिलं गेलं तर ह्याची कारण ऑलरेडी सगळ्याच हे काय दाखवलं, रिॲक्शन कधी दाखवतो आपण, कोणत्या बदलामध्ये, दॅट इज केमिकल चेंज. ओके स्टुडंट. म्हणजे इक्वेशन दाखवायचं झालं तर आपल्याला तो थोड्या स्वरूपामध्ये आपल्याला तिथं रासायनिक बदल झाला असेल तर रासायनिक समीकरण लिहिता येऊ शकतं. बट विच टाईप ऑफ चेंज स्टार्टिंगलाच लिहायला लागलो इनिशियली, की तो कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आहे. एक प्रकारे जर पाहिलं गेलं तर तो फिजिकल होणार आहे. कोणता, भौतिक बदल आहे. कलरचा इथं प्रश्न येतो का, कलर कोणत्याच स्वरूपामध्ये इथं आपल्याला होणार नाही. गॅस इव्हॉल्व पेपरच्या फॉर्ममध्ये होणार आहे. त्यामुळे आपण यस लिहायला लागलो. पेपर बाष्प निघणार आहे त्याच्यातून, काय होणार आहे, कारण त्याला स्ट्रॉंगली हीट सप्लाइड बाय बन्सिन बर्नर. आपण बन्सिन बर्नरच्या सहाय्याने हीट सप्लाइड करायला लागलो. आणि टेम्परेचरच्या बाबतीत जर पाहायचं झालं तिथं तापमानसुद्धा काय होत नाही, डिक्रीज इन्क्रीज किंवा कोणत्या स्वरूपामध्ये होत नाही आहे. इंटरनली जर आपण तिथं बाय प्रोडक्टमध्ये पाहिलं. ओके स्टुडंट. म्हणजे क्लोज द एंड ऑफ स्टीम ऑफ फनेल विथ कॉटन प्लग. कॉटन प्लगच्या सहाय्याने आपण ह्या ॲक्टिव्हिटी ज्या पाहिल्या गेल्या, फनेल म्हणजे नरसाळा आपण उपड्या डाऊनवर्ड डायरेक्शनने ठेवलं गेलं, त्याची स्टीम वगैरे आपण पाहू शकतो वरच्या दिशेने. आणि ह्या स्वरूपामध्ये आपण काय केले गेलेले, तर ऑब्झर्वेशन केले गेलेले की आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असू शकतं की हा जो पूर्ण जो दिला गेला आहे टेबल किंवा ह्या ज्या पूर्ण ॲक्टिव्हिटी दिल्या गेलेल्या आहेत त्या आपण केमिकल स्वरूपामध्ये कशा रिॲक्शन दाखवता येतात ते सुद्धा पाहिजे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. फिजिकल चेंज, केमिकल चेंज थोडंसं जनरली एक आहे पुढचा एक मुद्दा. आणि त्याच्यानंतर रायटिंग अ केमिकल इक्वेशन हाच मुद्दा पाहायचा आहे. और हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन कोणत्या स्वरूपामध्ये करता येतात ह्या पॉईंटबद्दलच पुढचे जे नेक्स्ट पिरियड ह्या टॉपिकची होणार आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. ओके स्टुडंट. तर ह्या ॲक्टिव्हिटी काळजीपूर्वक आपण तुम्ही राईट डाऊन करणं गरजेचं आहे. नोट्समध्ये प्रॉपरली कोणत्या स्वरूपामध्ये होता किंवा हे टेक्स्टबुकमध्ये तुमच्या रिॲक्शनसुद्धा दाखवल्या गेलेल्या नाहीत. आपण दाखवल्यात कोणत्या स्वरूपामध्ये रिॲक्शन होतात. फक्त इथं खाली तुम्ही काय करा, हे खालचे जे नाव येतं ते दाखवणं गरजेचं आहे. इथं जागेच्या अभावामुळे बोर्डच्या मी दाखवलं गेलेलं नाही आहे, परंतु हे प्रॉपरली नाव लिहू शकतात तुम्ही. तुम्ही व्हिडिओ पॉज करून मी त्याचं नाव असा उल्लेख केला गेला कोणत्या स्वरूपामध्ये. ओके स्टुडंट. तर या पिरियडमध्ये इथे आपण थांबूया.